म्हणून आम्हाला पूर्णपणे नेस्तनाबूत करण्याचं डावपेच चालू आहेत. खूप मोठा आरोप परबजी तुम्ही या ठिकाणी केलाय की ठाकरे कुटुंब किंबहुना ठाकरे हे नावच पुसून टाकायचं आहे सत्ताधाऱ्यांना आणि याकरता हे सगळे प्रयत्न सुरू आहेत. करप्शन युती असा थेट आरोप केला गेला. फडणवीसांनी त्याचा उल्लेख केला गेला. त्यांचं असं म्हणणं आहे की कोस्टल रोडचं श्रेय लाटलं जात आहे, मेट्रोचं श्रेय हे लाटलं जात आहे. कोविड कामामध्ये कोविड काळात भ्रष्टाचार केला गेला, काम काही झालं नाही, घरी बसून काम केलं गेलं, असे अनेक आरोप सत्ताधाऱ्यांकडून आज केले जात असताना अशीही एकीकडे चर्चा आहे ठाकरे बंधूंकडून किंवा ठाकरेंच्या शिवसेनेकडून कामासंदर्भात डंका अधिकपणे का वाजवला जात नाहीये. मी तर ह्याची सगळ्याची उत्तरं आपल्याला देऊ शकतो. किंबहुना व्यासपीठावर एका व्यासपीठावर आम्हाला दोघांनाही उभे करा, तिथे पण उत्तरं देऊ शकतो. कोस्टल रोड हा शिवसेना प्रमुख पक्षप्रमुख उद्धवजी ठाकरे यांची संकल्पना. हा कोणी बांधला? महानगरपालिकेने बांधला. बरोबर. महानगरपालिकेचा निधी वापरून बांधला. टोल फ्री कोस्टल रोड ही शिवसेनेच्या पक्षप्रमुखाची संकल्पना. यांचं नशीब खूप चांगलं आहे. हे उद्घाटनाच्या वेळेला बरोबर सत्तेत असतात. मला सांगा, मेट्रो कोणाच्या काळात सुरू झाली हो? काँग्रेसच्या काळात सुरू झाली. हा नवीन T2 एअरपोर्ट कोणाच्या काळात झाला? काँग्रेसच्या काळात झाला. काँग्रेसला त्याचं श्रेय घेता आलं नाही. हे श्रेय बरोबर घेतात. कोविडच्या काळामध्ये मुंबई मॉडेल जे जगभरात प्रसिद्ध झालं, बरोबर, ज्याची सुप्रीम कोर्टाने दखल घेतली, ज्याची न्यूयॉर्क टाइम्सने दखल घेतली, ज्याची वेगवेगळ्या सगळ्या प्लॅटफॉर्मवरती WHOने त्याची दखल घेतली. आता त्याच्या बाबतीत लोकांच्या मनात सहानुभूती तयार होईल म्हणून मग भ्रष्टाचाराचे आरोप करायचे आणि त्यांचं केलेलं कामच मारून टाकायचं. भारतीय जनता पक्षाकडे ही नीती खूप चांगली आहे की बदनामी करण्याची, नाव खराब करण्याची तंत्रज्ञान त्यांना चांगलं अवगत आहे. आणि म्हणून उद्धव ठाकरेंनी केलेलं कोविडमधलं काम असेल, त्यांनी मुंबईमध्ये हे नाही बघितलं कोण कुठल्या जातीचा आहे, माझा मुंबईचा माणूस वाचला पाहिजे, महाराष्ट्रातला माणूस वाचला पाहिजे. आम्ही फील्ड हॉस्पिटल बनवलं. जगामध्ये 2 नंबरचं फील्ड हॉस्पिटल बनलं, चायना नंतर हे मुंबईत बनलं. याचं कोण कौतुक करणार? तिथे गुजरातमध्ये चिता ज्या पद्धतीने जळत होत्या, उत्तर प्रदेशमध्ये मृतदेह पाण्यात सोडले जात होते, महाराष्ट्रात तशी परिस्थिती नव्हती. बरोबर. बाहेरच्या राज्यातनं लोक महाराष्ट्रात येत होती. पहिल्या लाटेमध्ये लोक महाराष्ट्राच्या बाहेर गेली, पण दुसऱ्या लाटेत बाहेर लोक आतमध्ये आली. का? तर मुंबईत चांगली सुखसोयी मिळतायत, औषधोपचार होतोय, आम्ही कुठलेही आकडे लपवले नाहीत. भ्रष्टाचाराच्या बाबतीत जर तुम्ही सांगितलं, आज तुम्ही मला सांगा, बजेट मुंबईचं आम्हाला चांगलं कळतं. आज मुंबईच्या बजेटमध्ये डेव्हलपमेंटवरती साधारण किती खर्च व्हायला पाहिजे त्याचा एक आकडा असतो. आमच्या हिशोबाने 17-18 हजार कोटीचा तो आकडा असेल. 3 लाख कोटीची 3.5 लाख कोटीची कामं ज्यांनी वर्क ऑर्डर दिलेले आहेत. तोच आकडा घेऊन त्यांचं असं म्हणणं आहे तितकाच भ्रष्टाचार झालाय. तेच म्हणतो ना, हे मी आत्ताच सांगतोय. ह्या काळामध्ये दिलेली कामं 3.5 लाख कोटीची कामं दिली. होऊ शकतात पैसे नसतील तर. लोकांच्या तोंडाला फक्त ऍडव्हान्सेस द्यायचे, ऍडव्हान्समधनं पैसे काढायचे आणि तिकडच्या लोकांना ही खरेदी विक्री जी काही चाललेली आहे, हा खरेदी विक्री महासंघ आहे, हा नगरसेवकांना विकत घेतोय, हा आमदारांना विकत घेतोय. म्हणूनच ती गोष्ट लोकप्रिय झाली. 50 खोके एकदम ओके. नगरसेवकांना देखून पैसे देऊन फोडलं गेलंय. आता राहिला प्रश्न, ते जे म्हणतायत की आम्ही फार मोठा भ्रष्टाचार केला, 25 वर्षात मुंबई आम्ही लुटली. मला सांगा की 25 वर्ष हे आमच्याच बरोबर होते, आमच्या मांडीला मांडी लावून बसले होते, सगळी पदं उपभोगली. उपमहापौर यांचा असायचा, यांचा इम्प्रुव्हमेंटचा चेअरमॅन यांचा असायचा, सगळ्या कमिट्यावर यांची माणसं आमच्या बरोबर होती, सगळे प्रस्ताव पास करायला हे लोकच आमच्या बरोबर होते. मग आम्ही जर एवढे वाईट होतो तो 2017 पर्यंत आमच्या बरोबर बसले. 17 ते 22 हा 5 वर्षाचा कालावधी
हे आमच्या बरोबर नव्हते. बरोबर. त्यांना काय अधिकार आहे आमच्यावरती बोलायचा? दोनच गोष्टी एक बोलू शकतात. हं. एक तर आम्ही जो काय भ्रष्टाचार केला त्याच्यामध्ये हे आमचे पार्टनर होते, किंवा आम्ही भ्रष्टाचार केला नाही म्हणून हे आमच्या बरोबर होते, हं, हं. म्हणून असं गप्प होते ना. या दोनच गोष्टी असू शकतात, तिसरी गोष्ट असूच शकत नाही. आणि राहिला आता 22 ते 26 हा कालावधी. हं, हं. या कालावधीमध्ये प्रशासनाने काय काय केलं याची जंत्रे देखील वाचवा. सुप्रीम कोर्टाने टेंडर कॅन्सल केली. 3,000 कोटीची टेंडर हं, हं. राज्य शासनाने अभाव काढली मेगा इंजिनिअरिंगचं. ते 3,000 कोटीची टेंडर रद्द करायला लावली, कमी करायला लावली. जर सुप्रीम कोर्ट यांच्यावरती अशा प्रकारचे आदेश देते हं, हं. याचा अर्थ काय होतो? आणि आमचं आजही म्हणणं आहे की या भ्रष्टाचाराचे आरोप करणं सोपं आहे. मग तुम्ही आमच्या बरोबर इतके वर्ष का राहिलात? तुम्हाला देखील पार्टनरशिप मिळाली असेल हं, हं. किंवा आम्ही भ्रष्टाचार केला नसेल. जे कोण सांगतायत की गेल्या इतक्या वर्षात 3 लाख कोटी रुपये या लोकांनी खाल्ले, हं, हं. मग तुमची तोंड त्यावेळेला बंद का होती? तुम्हाला एखादी गोष्ट नाही पटली, तुम्ही सांगायला पाहिजे होतं, आम्ही तुमच्यावर बसणार नाही, तुम्ही चुकीचं काम करताय. तेव्हा का नाही बोलले? हे आता लोकांच्या डोळ्यात धुळफेक करायची, लोकांना वेगळ्या वातावरणात घेऊन जायचं, आरोप करायचे.